भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचा वार्तालाप आज पुण्यात पार पडला। यावेळी अनुसूचित जाती जमातीसाठी मी मोठ्या प्रमाणात काम करतो, म्हणून मला पक्षाने संधी दिली आणि यापुढेही मातंग समाजासाठी मी मोठ्या प्रमाणात काम करत राहीन, असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। पहिली प्रतिक्रिया, भारतीय जनता पार्टीने जी मला संधी दिली आणि भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की जो तळागाळातल्या सर्वसामान्य आणि खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीसाठी लक्ष देऊन काम करतो, म्हणून ही मला संधी मिळाली। एक तर मी शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळे नक्कीच जे ड्रॉपआउट स्टुडंटचं प्रमाण आहे, खास करून स्लम्समध्ये, वस्त्यांमध्ये, त्यासाठी आपल्याला नेमकं, कारण बरेच विद्यार्थी 8वी 9वी 10वी शिक्षण होत नाही, मध्येच सोडतात, मग कुठेतरी रिक्षा चालव आणि त्याच्यानंतर मात्र ती मुलं अशा गुन्हेगारी ड्रॉपआउट विद्यार्थ्यांसाठी मी नक्की येणाऱ्या काळात काम करेल, त्याचं डेटा कलेक्शन करेल आणि ड्रॉपआउट स्टुडंट कसे थांबवता येतील आणि ड्रॉपआउट विद्यार्थी जर थांबले, ते जर ग्रॅज्युएशन झालं तर अशा पद्धतीनं ते इकडे वळणार नाही। त्याचं मेन कारणच शिक्षण आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करू। आपली काय यापुढे महाराष्ट्रातल्या ज्या अनुसूचित जाती 59 जाती आहेत, त्या शैक्षणिक त्यांचं येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त त्यांना शैक्षणिक दृष्ट्या त्यांची उन्नती करणं, जास्तीचा निधी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि सर्वच इतर समाजांसाठी महाराष्ट्रातल्या, तर मला कार्यक्षेत्र आता महाराष्ट्र असल्यामुळं आता मी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे आणि त्या दौऱ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा मी अनुभव करून घेईन। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परवा दिवशी संसदेमध्ये भाषण करताना असं म्हणाले की 2017 रोजी एक GR आला होता, ज्यामध्ये जे आर्ट्स कॉमर्स सायन्स 12वी नंतर जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांची 100% फी माफी झालेली आहे आणि 100% फी माफी शासन भरणार आहे, तरी त्याची अंमलबजावणी कुठेच होताना दिसून येत नाही। आपण जर आता जरी ऍडमिशन घ्यायला गेलं तरी 12वी नंतरच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना ही फी भरूनच ऍडमिशन घ्यावी लागते। मी ते वाचलं, पण त्याची मला आजही मला थोडासा माहिती घ्यावी लागेल, माहिती घेऊन मी तुमच्याशी बोलेन।